धर्मसत्तेचे महत्व नष्ट असेल, धर्मसंस्था व राज्यसंस्था यांची संपूर्ण फारकत झालेली असेल, रशियातील भांडवलशाही नष्ट झालेली असेल, त्या सर्व बाबींचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला होता. आज आपल्याला जो भाग बघायचा आहे तो प्रामुख्याने, एक मिनिट आहे, हाच भाग आपण कंटिन्यू करणार. रशियन राज्यक्रांतीचे परिणाम हा भाग आपण लक्षात घेत होतो. त्यातला प्रामुख्याने रशियामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनाच्या अनुषंगाने काही भाग जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्क्रीन दिसतंय का? हो सर दिसतंय. हे आपण काल त्या दिवशी बघितलेलं होतं. तर धारशाहीचा अंत असेल, धर्मसंस्थेचे महत्व नष्ट झालेले असेल, धर्मसंस्था व राज्यसंस्था यांची संपूर्ण फारकत झालेली असेल आणि रशियातील भांडवलशाही जे आहे ते पूर्णपणे नष्ट, हे जे आहेत हे रशियन राज्यक्रांतीचे परिणाम जे आहेत ते परिणाम लक्षात घेतलेले होते. त्यासोबतच रशियात साम्यवादी सरकारची स्थापना, जगामधलं पहिलं साम्यवादी सरकार जे आहे ते रशियामध्ये स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रशियन प्रजासत्ताक क्रांतीचे परिणाम बाकी जे आहेत त्याच्यामध्ये रशियन प्रजासत्ताक संघराज्यांची निर्मिती, मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी, जमातवाद आणि समाजवादाचा प्रसार जो आहे तो जमातवाद आणि समाजवादाचा प्रसार हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि ते सुद्धा तिथे घडून आल्याचं आपल्याला दिसतंय. प्रामुख्याने रशियामध्ये या पद्धतीने जी क्रांती आहे ती क्रांती घडून आल्याचं दिसतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी झाली. तर रशियन राज्यक्रांती ही रक्तरंजित राज्यक्रांती असं सुद्धा तिला म्हटलं जातं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्राणहानी घडून आल्यामुळे ही क्रांती जी आहे ही रक्तरंजित क्रांती होती असं सुद्धा म्हटलं जातं. हा भाग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागेल. आणि रशियामध्ये लेनिनने असो किंवा पुढे जाऊन स्टॅलिनने असो आपली सत्ता मजबूत करण्यासाठी तिथल्या विरोधकांना, जे साम्यवादाचे विरोधक होते, साम्यवादाच्या विरोधातले होते, त्या सर्व लोकांना समाप्त करण्याचं काम जे होतं ते काम केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी जी होती ती प्राणहानी झालेली होती. म्हणून रशियन राज्यक्रांती ही रक्तरंजित क्रांती होती असं सुद्धा म्हटलं जातं.
जगामध्ये समाजवादाचा प्रसार करण्यासाठी सुद्धा रशियन राज्यक्रांतीने प्रेरणा जी होती ती प्रेरणा मिळालेली होती. आणि जगामध्ये साम्यवादाचा प्रसार जो आहे तो साम्यवादाचा प्रसार करण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात झाली. वसाहतमधील स्वातंत्र्य लढ्याला प्रोत्साहन जे होतं ते याच रशियन राज्यक्रांतीमुळे मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण जगातील इतर जे काही देश आहेत त्या इतर देशांमध्ये असणारी ज्या काही सत्ता होत्या म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या, प्रामुख्याने इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, या राष्ट्रांच्या ज्या काही सत्ता होत्या त्या सत्तांविरुद्ध सुद्धा आपण लढू शकतो अशा पद्धतीची वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि ते लोक स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रोत्साहित झाले. जर एवढ्या मोठ्या बलाढ्य रशियामध्ये तिथली असलेली परंपरागत राजशाही जी आहे ती राजशाही नष्ट करून तिथल्या लोकांनी जर तिथे साम्यवादी सत्ता प्रस्थापित केली आहे तर मग आपण सुद्धा तशाच पद्धतीची सत्ता जी आहे ती सत्ता प्रस्थापित करू शकतो असं वसाहतीतील लोकांना वाटू लागलं आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन जे आहे ते प्रोत्साहन मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याला भारतामध्ये सुद्धा तो कालखंड जर लक्षात घेतला तर तो कालखंड असा लक्षात येईल की 1917 मध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झाली आणि 1915 मध्ये भारतामध्ये महात्मा गांधी जे आहेत ते महात्मा गांधी आले. 1915 मध्ये महात्मा गांधी आले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची जी आंदोलनं जी आहेत ती आंदोलनं सुरू केली पहिल्यांदा. 1915 मध्ये त्यांनी चंपारण्य आंदोलन, त्यानंतर अहमदाबाद येथील मिल कामगारांचं आंदोलन, अशा पद्धतीचे आंदोलन जे आहेत ते आंदोलन शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी भारतामध्ये हळूहळू तयार होतच होती. कारण 1885 मध्ये याच्या माध्यमातून ती चालू झालेलीच होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ती चालू झालेलीच होती. मात्र या सर्व गोष्टी ज्या आहेत रशियन राज्यक्रांतीमुळे त्यांना प्रेरणा मिळाल्याचं दिसून येतं. रशियन राज्यक्रांतीमधील जे काही नेते होते ते रशियन राज्यक्रांतीमधले जे क्रांतिकारक होते त्यांच्या साहित्यामुळे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच रशियाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य जे आहे ते प्राधान्य या रशियन राज्यक्रांतीमुळे मिळाल्याचं आपल्याला दिसेल. त्याच्या संदर्भामधलं माहिती बघत असताना आपल्याला लक्षात येईल की रशियामध्ये प्रामुख्याने आपल्याला याच्या संदर्भामध्ये माहिती मिळेल न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी, ज्याच्यामध्ये 5 इयर प्लॅन आहेत. स्टॅलिनने पुढे 5 इयर प्लॅन जे सुरू केलेले होते त्या 5 इयर प्लॅनचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करता येतो. रशियाचा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास तिथल्या साम्यवादामुळे घडून आला असं रशियाचं प्रामुख्याने मत आहे किंवा रशियन जनतेचं मत आहे, रशियामधील असणाऱ्या शासकांचं मत आहे. त्याच्यामध्ये लेनिनचा कालखंड 1924 ला संपला. 1924 पासून पुढचा कालखंड स्टॅलिननीच आपलं प्रभुत्व जे आहे ते प्रभुत्व प्रस्थापित केल्याचं दिसून येतं. जवळपास 1953 पर्यंत स्टॅलिन जो आहे तो स्टॅलिन सत्तेवर होता आणि रशियाच्या राज्यक्रांतीमध्ये आणि रशियन आर्थिक विकासामध्ये सर्वात जास्त प्राधान्यक्रमाने ज्या लोकांनी भूमिका बजावलेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा होता तो होता लेनिन. जो लेनिन 1917 पासून तर 1924 पर्यंत त्यांनी रशियावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलेलं होतं, साम्यवाद प्रस्थापित केलेला होता. आणि दुसरा होता तो होता स्टॅलिन, जोसेफ स्टॅलिन. त्याच्यामधला अजून एक नेता होता ट्रॉयस्की, मात्र त्याला प्रामुख्याने पूर्णपणे बाजूला करून त्याच्याऐवजी जोसेफ स्टॅलिन यांनी आपलं प्रभुत्व जे होतं ते प्रभुत्व प्रस्थापित केलं आणि जोसेफ स्टॅलिनच्याच माध्यमातून रशियामध्ये आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसेल, ज्याला 5 इयर प्लॅन म्हणतो. तो भाग आपल्याला आज लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर जागतिक शक्ती म्हणून उदयास आले. स्टॅलिनच्याच कालखंडामध्ये रशियाचा आर्थिक विकास जो आहे तितका पद्धतशीरपणे करण्यात आला की रशिया हा एक जागतिक शक्ती म्हणून हळूहळू उदयास येण्याची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणून हा भाग सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा. रशियन प्रजासत्ताक क्रांतीच्या परिणामामध्ये हे जे परिणाम आहेत ते परिणाम अत्यंत महत्वाचे. त्यानंतर इटली व जर्मनी याच्यामधील फॅशिस्ट वादाचा उदय जो होता तो उदय सुद्धा झालेला आहे त्याच्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर आपण सुरुवात जी केलेली होती ती होती रशियन राज्यक्रांतीचा आक्रमक साम्यवाद आणि नवीन आर्थिक धोरण.
त्याच्यामधला हा जो भाग आहे लेनिनवाद, लेनिनवादाची लेनिनची 3 सूत्री जी आहेत ती 3 सूत्री आपण त्या दिवशी लक्षात घेतलेली होती. ती 3 सूत्री कोणती होती? शांतता, भाकरी आणि जमीन. याच्यासाठी प्रामुख्याने प्राधान्यक्रम जो आहे तो प्राधान्यक्रम देणे. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शांतता जर असेल तर प्रशासन व्यवस्थेत शांतता असेल तर प्रशासन व्यवस्थेमधली शांतता जी आहे ती वेगवेगळ्या लोककल्याणकारी कार्यासाठी वापरता येते आणि या लोककल्याणकारी कार्यामधून लोकांमधील जो काही असंतोष आहे तो असंतोष दूर करता येतो. म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती भूमिका दर्शवण्यासाठी लेनिननी पहिल्यांदा काय केलेलं असेल तर बोल्शेविक क्रांतीची जी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस बोल्शेविक क्रांतीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्येच लेनिनने प्रामुख्याने दोस्त राष्ट्रांसोबत असणारं जे काही दोस्त राष्ट्रांसोबत जो युद्धाच्या संदर्भामधली जी पार्श्वभूमी त्याची तयार झालेली होती त्याला विरोध केला आणि यापुढे आपण युद्ध करायचं नाही, शांततामय मार्गाने आपण त्याचा पुरस्कार करायचा, अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली. त्यासाठी 17 एप्रिल 1917 रोजी त्यांनी एक घोषणा जी आहे ती घोषणा केली, ज्याला लेनिनची एप्रिल घोषणा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लेनिनची एप्रिल घोषणा. तर त्या लेनिनच्या एप्रिल घोषणेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा जो काही रशियामधला चाललेला जो अस्थिरतेचा कालखंड आहे, झारशाहीचा कालखंड आहे, त्या झारशाहीच्या कालखंडामधून आपल्याला मुक्तता करून घ्यायची. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने काही धोरणं जे आहेत ते धोरणं राबवले पाहिजे. आणि लेनिनने आपल्या पक्षाचा जो कार्यक्रम आहे तो पक्षाचा कार्यक्रम आणि आपल्या धोरणाची आपलं जे धोरण आहे ते धोरण रशियन जनतेसमोर मांडलं. त्याच्यामध्ये एक पहिला जो मुद्दा होता तो होता ताबडतोब युद्धबंदी करणे. त्याच्यामुळेच तर आपल्याला दिसून येतं की ताबडतोब युद्धबंदी करण्याचा निर्णय रशियाने 1917 मध्ये घेतला आणि दोस्त राष्ट्र जे आहेत दोस्त राष्ट्र रशियावर नाराज झाले आणि दोस्त राष्ट्रांनी सुद्धा रशियामधील जो काही अंतर्गत संघर्ष चाललेला होता त्या अंतर्गत संघर्षामध्ये क्रांतिकारक जे होते त्या क्रांतिकारकांची भूमिका जी होती ती भूमिका दिसून येतात, त्यांची बाजू घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून हा महत्वाचा भाग आहे की प्रामुख्याने याच्यामध्ये रशियामध्ये रशियन राज्यक्रांती घडून येत असताना लेनिननी जे काही तत्व सांगितलेली होती त्या तत्वाची अंमलबजावणी ही प्रामुख्याने झालीच पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय जो होता तो निर्णय लेनिननी घेतलेला होता. आणि तो निर्णय असा होता की शांतता प्रस्थापित करणे, भाकरीचा प्रश्न सोडवणे आणि जी जमीन झारांकडे आहे, जी जमीन अधिकाऱ्यांकडे आहे, जी जमीन सरंजामदारांकडे आहे त्या जमिनीचं पूर्णपणे ती जमीन जी आहे ती पूर्णपणे कोणाला मिळणे? गरीब शेतकऱ्यांना मिळणे, कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणे, जमिनीचं समान प्रमाणामध्ये वाटप जे आहे ते वाटप होणे, हा जो मुद्दा आहे हा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला आणि त्यानुसार कार्य करण्याचं धोरण आखल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ते करत असताना त्यांनी एप्रिल घोषणा केली. त्याच्यामध्ये एक पहिला मुद्दा होता तो ताबडतोब युद्धबंदी करणे. दुसरं, सर्व जमीनदार व उमराव यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांमध्ये समानतेने त्याचा वाटप जो आहे तो वाटप करणे. त्यानंतर कामगारांना कारखान्यांच्या कामकाजात सहभाग व अधिकार जे आहेत ते अधिकार देणे. त्यानंतर उत्पादन व वितरण याच्यावर राष्ट्रीय नियंत्रण प्रस्थापित करणे. स्थानिक सरकारऐवजी कामगार व शेतकरी या सैनिकांची सोविएट म्हणजे मंडळ एक प्रकारचं सोविएट स्थापन करणे. म्हणूनच सोविएट रशिया असं त्याला म्हटलं गेलेलं आहे की वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विभाजीकरण जे होतं ते विभाजीकरण करून घेतलेलं होतं त्यांनी. त्यामुळे सोविएट स्थापन करणे, स्थानिक सरकारऐवजी कामगार असेल, शेतकरी असेल, सैनिक असेल यांचं सोविएट जे आहे ते स्थापन करणे हा एक निर्णय घेतला. आणि धनिक वर्गाचे सर्व अधिकार जे आहेत त्या धनिक वर्गाचे सर्व अधिकार जे आहेत ते अधिकार काढून घेणे आणि ते सर्वसामान्यांमध्ये कशा पद्धतीने विभाजित करता येईल याच्या संदर्भामध्ये कारवाई करणे, अशा पद्धतीचे निर्णय जे होते ते निर्णय त्यांनी घेतलेले असल्याचे आपल्याला दिसून येतं. या लेनिनचे जे प्राथमिक प्रयत्न होते त्याच्यामध्ये ते मालमत्तेचा खाजगी अधिकार जो आहे तो अधिकार नष्ट करून टाकणे म्हणजे प्रामुख्याने तो भाग त्यांनी घेतलेला होता. त्यानंतर शेतजमीन व कारखाने यांचे राष्ट्रीयकरण करणे हा एक महत्वाचा मुद्दा जो होता तो लेनिननी त्याच्यामध्ये मांडलेला होता की प्रामुख्याने
मालमत्तेचं जे खाजगी अधिकार आहेत, जे प्रामुख्याने काही निवडक लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेले आहेत, त्यामुळे शोषणाची जी बाजू आहे ती शोषणाची बाजू निर्माण झालेली आहे, की शोषण होत आहे, समाजाचं शोषण होत. आणि लेनिनवर कार्ल मार्क्सचा प्रभाव असल्यामुळे, साम्यवादाचा प्रभाव असल्यामुळे या मालमत्तेच्या खाजगी अधिकाराचं अधिकार जे आहेत ते अधिकार काढून घेण्याचा निर्णय जो होता तो निर्णय त्यांनी लेनिननी घेतला. आणि त्यानुसार आपल्याला दिसून येतं की पूर्णपणे मालमत्तेचे खाजगीकरण जे आहे ते खाजगी अधिकार जे आहेत त्या खाजगी अधिकार त्यांनी नष्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शेतजमीन व कारखाने यांचं राष्ट्रीयकरण करणे, आपण तो मुद्दा बघितलेलाच आहे की झाडांकडून असो किंवा जमीनदारांकडून असो शेतजमीन आहे ती शेतजमीन काढणे आणि ती शेतजमीन सर्वसामान्य लोकांमध्ये वाटप करणे. त्यासोबतच हेच जे धार होते हेच भांडवलदार होते, हे अधिकारी जे होते हेच भांडवलदार होते. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आहे, ते भांडवलदार झाले होते आणि त्यांनी स्वतःचे कारखाने काढलेले होते आणि त्याच्यावर कामगारांना काम करण्यासाठी ठेवले. त्यामुळे आपल्याला दिसून येते की रशियामध्ये दोन वर्ग सर्वात प्रभावशाली होते. एक होता झार आणि त्यांचे अधिकारी असलेला हा एक वर्ग, म्हणजे ज्याला परंपरागत अभिमत वर्ग म्हणतो आपण, तो वर्ग. आणि दुसरा वर्ग जो होता तो होता शेतकरी आणि कामगारांचा वर्ग, जो मोठ्या प्रमाणामध्ये रशियामध्ये होता. आणि त्यांचं जे शोषण चाललेलं होतं त्या शोषणामुळे तो वर्ग जो होता तो पूर्णपणे यांच्या विरोधामध्ये होता, झार आणि झारच्या सत्तेच्या विरोधामध्ये होता. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला असं दिसून येतं की झार आणि झारांची जी काही सत्ता आहे या सत्तेचं विभाजीकरण व्हावं आणि जे संपत्तीचे अधिकार त्यांच्याकडे केंद्रित झालेले आहेत, ते संपत्तीचे अधिकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत, हा जो निर्णय होता हा लेनिनने घेतला. आणि खऱ्या अर्थाने साम्यवादी क्रांती जी आहे ती साम्यवादी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न. शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, मात्र गरजेपुरते अन्नधान्य त्यांनी पिकवावे आणि बाकी सरकार जमा करावे. आपण ते मुद्दे त्या दिवशी बघितलेलेच आहेत की शेतकऱ्यांकडे जमिनी ज्या आहेत त्या जमिनी दिल्या, झारांच्या जमिनी असेल, अधिकाऱ्यांच्या जमिनी असेल, सरदारांच्या जमिनी असेल, त्या दिल्यात. आणि शेतकऱ्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला जे गरजेपुरतं अन्नधान्य आहे ते गरजेपुरतं अन्नधान्य तुम्ही पिकवा म्हणजे अन्नधान्य जास्तच पिकवा, पण गरजेपुरतं अन्नधान्य जे आहे ते पिकवलेलं अन्नधान्य तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा. आणि बाकीचं अन्नधान्य जे आहे किंवा धान्य आहे ते कुठे जमा करायचं, ते सरकारकडे जमा करायचं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक थोडे प्रकारची असंतोषाची भावना अशी निर्माण झाली की आपण एवढे कष्ट करायचे, आपण एवढं उत्पादन करायचं, मात्र या उत्पादनाचा फायदा आपल्याला घेता येत नसेल, ते उत्पादन आपल्याला मिळत नसेल तर मग उत्पादनच कशाला घ्यायचं. म्हणून पुढे जाऊन आपल्याला दिसून येतं की रशियामध्ये पुन्हा अन्नधान्याचा तुटवडा जो होता तो निर्माण होऊ लागला, कारण शेतकरी जे आहेत ते शेतकरी फक्त आपल्या पोटापुरतं अन्नधान्य उत्पादित करू लागलेत आणि बाकीची जमीन तशीच तशी पडीत ठेवू लागले. हा एक ड्रॉबॅक जो होता तो लेनिनच्या प्राथमिक प्रयत्नामधला होता, साम्यवादातील प्राथमिक प्रयत्नामधला. पुढे जाऊन त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केलेत, न्यू इकॉनॉमिकल पॉलिसीमध्ये त्यांनी त्याचे चेंजेस केलेत, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नियंत्रित धान्य वाटप पद्धत त्यांनी सुरू केलेली होती. ही एक पद्धत चांगलेली होती, म्हणजे ज्यांना पोटापुरतं लागतं तेवढं धान्य त्यांना देणे, बाकीचं धान्य जे आहे ते स्टोरेज स्वरूपात ठेवणे, म्हणजे पुढे काही संकट आलं देशावर तर ते देशावर आलेल्या संकटामध्ये हे धान्य जे आहे ते पुरवता येईल. हा निर्णय चांगला होता, साम्यवादाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय योग्य असा निर्णय होता. मात्र याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यांचं जे धान्य त्यांनी पिकवलेला जो काही माल असेल, त्यांनी पिकवलेल्या ज्या काही वस्तू असतील त्याचा मोबदला त्यांना योग्य पद्धतीने मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असंतोष जो होता तो असंतोष निर्माण होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. कष्टांच्या वर्गातून धान्य वाटप म्हणजे आपल्याला दिसेल की जो जास्त कष्ट करेल त्या पद्धतीनुसार त्याला धान्य देण्यात येईल, त्या पद्धतीनुसार त्याला अन्नधान्य देण्यात येईल. हा एक नियम जो होता तो नियम सुद्धा त्यांनी लावण्यात आलेला होता. शिक्षण व्यवस्था ही जी आहे ही सरकारच्या अधिपत्याखाली त्यांनी पूर्णपणे आणलेली होती. हा एक महत्वाचा बदल जो होता तो महत्वाचा बदल त्यांनी करून घेतलेला होता. हे सर्व जे बदल आहेत हे सर्व बदल प्रामुख्याने आपल्याला रशियन रिव्हॉल्युशन झाल्यानंतर लेनिनच्या आर्थिक धोरणामधले बदल दिसून येतात. त्यासोबतच आपल्याला दिसेल की हे सर्व करत असताना रशियन जनतेचा जो असंतोष निर्माण झालेला होता तो असंतोष या पद्धतीने
स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही या सर्व मुद्द्यांचा. शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या परंतु अधिक धान्य पिकवण्यास लाभ मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शेतकरी गरजेपुरतेच फक्त अन्नधान्य पिकवू लागले. कामगारांना व्यवस्थापनाची संधी मिळाली पण अनुभव नसल्याने नुकसान जे आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं आणि त्याचा परिणाम जो होता तो कशावर होऊ लागला? उत्पादन व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला, उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला दिसून येतो. त्यानंतर उपासमार, काळा बाजार, रोगराई, दुष्काळ यामुळे सुद्धा संकट जी होती ती अशी संकट जी आहेत ती अशी संकट सुद्धा निर्माण होण्यास सुरुवात झाली. उपासमार कारण अन्नधान्याचा तुटवडा होत असल्यामुळे उपासमार झाली. काळा बाजार आणि रोगराई, दुष्काळ हे सर्व जे भाग होते हे सर्व भाग लेनिनच्या ज्या प्राथमिक प्रयत्न होते त्याचे दुष्परिणाम असल्याचं आपल्याला दिसते आणि रशियन जनतेमध्ये त्यामुळे प्रचंड असंतोष जो होता तो संतोष निर्माण झाला आणि उठाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि साम्यवादी विरुद्ध साम्यवादाचा विरोध करणारे लोक म्हणजे ज्याला आपण प्रतिक्रांतिकारक म्हणतो ते प्रतिक्रांतिकारक निर्माण झालेत आणि साम्यवादी आणि प्रतिक्रांतिकारक अशी यादवी जी आहे ती यादवी रशियामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि यामुळे रशियातील लेनिन यांनी म्हणजे बोल्शेविक क्रांतीचा प्रणेता आणि बोल्शेविक पक्षाचा प्रमुख लेनिन याने नव्या आर्थिक धोरणाची घोषणा जी होती ती घोषणा केली आणि त्यानुसार आपल्याला दिसून येतं की शेतीमध्ये खुलेपणा त्याने सुरू केला, मुक्त व्यापार धोरण त्यांनी सुरू केलं, नवे चलन जे होते ते नवे चलन त्याने आणलं आणि लहान व जड उद्योग जे होते त्या उद्योगांवर सुद्धा त्यांनी नियंत्रण प्रस्थापित केल्याचं स्पष्ट होतं. तर लेनिनचे जे नवीन आर्थिक धोरण जे होते त्या नवीन आर्थिक धोरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की लेनिनच्या नव्या आर्थिक धोरणात काही प्रमाणात खाजगीकरण व काही प्रमाणामध्ये राष्ट्रीयकरण जे होतं त्या राष्ट्रीयकरणाला कायम ठेवण्यात आलेलं होतं. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे हा. आणि दुसरा होता खाजगी उद्योग आणि खाजगी व्यापार व खाजगी मालमत्तेच्या विशिष्ट मर्यादेपर्यंत मान्यता जी होती ती मान्यता त्यांनी दिलेली होती. त्यानंतर लेनिनच्या या धोरणाला कट्टर साम्यवादी नेत्यांचा विरोध केला असता भांडवलशाही तत्वाची केलेली तात्पुरती तडजोड आहे असे लेनिनने नव्या आर्थिक धोरणाचे समर्थन केले होते. कारण लेनिनचे जे काही मित्र होते ज्याच्यामध्ये ट्रॉयस्की असेल त्याच्यानंतर स्टॅलिन असेल हे जे लोक होते हे लोक पूर्णपणे लेनिनच्या या धोरणाच्या विरोधामध्ये होते कारण याच्यामध्ये साम्यवादाचा विरोध होत होता. कारण ज्या अर्थी खाजगीकरण तुम्ही सुरू करता त्या अर्थी तुम्ही साम्यवादाला कुठतरी बाजूला ठेवता असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी त्या धोरणाचा विरोध जो होता तो विरोध केल्याचं दिसून येतं आणि मूळतः या धोरणाचा विरोध केलेला असल्यामुळे पुढे लेनिननी असं त्याचं स्पष्टीकरण दिलं की हे जे आर्थिक धोरण आहे हे आर्थिक धोरण प्रामुख्याने भांडवलशाही तत्वाशी केलेली तात्पुरती तडजोड आहे अशा पद्धतीचं त्याचं मत होतं. त्यानुसार त्यांनी ते केलेलं होतं. त्यानंतर धोरणाचे परिणाम जे होते धोरणाचे परिणाम काय झालेले आहेत? या धोरणामुळे कृषी व औद्योगिक उत्पादनात प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. हे महत्वाचा परिणाम होता. रशियामधील साम्यवादी सत्ता आल्यानंतर जे लेनिनने जे काही धोरण आखलेलं होतं त्या धोरणामधला हा एक चांगल्या पद्धतीचा फायदा जो होता तो फायदा झालेला होता. या धोरणामुळे कृषी व औद्योगिक उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. त्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक जमीन जी होती ती लागवडीखाली आली कारण शेतकऱ्यांना काय दिलेलं आहे मुक्त धोरण दिलेलं असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना मुक्त धोरण स्वीकारलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जमीन जी होती ती लागवडीखाली येऊ लागली. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाजगी उद्योगांना परवानगी देण्यात आली. उद्योगांना मालांची खरेदी विक्री खुल्या बाजारात करण्याची मुभा जी होती ती मुभा सुद्धा देण्यात आली. नव्या आर्थिक धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात ही झपाट्याने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी रशियन राज्य क्रांतीमध्ये घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या सर्व बाबींचा विचार जो आहे तो सर्व बाबींचा विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने लेनिन आणि लेनिनच्या कालखंडामधील प्रामुख्याने त्याचं धोरण जे होतं त्या धोरणाचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये या सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यासोबतच आपल्याला आता महत्वाचा जो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे
तो आहे जोसेफ स्टॅलिन. आणि जोसेफ स्टॅलिनच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने रशियामध्ये झालेलं जे काही परिवर्तन आहे ते परिवर्तन आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेता येईल. तर जोसेफ स्टॅलिनच्या कालखंडामध्ये म्हणजे 1924 मध्ये लेनिनचा मृत्यू झाला आणि पुन्हा एक प्रकारे यादवी जी आहे ती यादवी रशियामध्ये निर्माण झाली. ती यादवी कशाची होती यादवी? तर ती यादवी होती की साम्यवादामध्ये असणारा साम्यवादी पक्षामध्ये किंवा बोल्शेविक पक्षामध्ये असणारे जे दोन नेते होते ट्रॉयस्की आणि प्रामुख्याने जोसेफ स्टॅलिन यांच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी किंवा लेनिनचा पुढचा वारसदार म्हणून कोण राहणार या संदर्भामधला संघर्ष जो होता तो संघर्ष निर्माण की लेनिनचा पुढचा वारसदार कोण राहील, ट्रॉयस्की राहील की प्रामुख्याने जोसेफ स्टॅलिन राहील. तर ट्रॉयस्की जो होता तो तिथल्या बोल्शेविक सैन्याचा प्रमुख होता. तिथलं जे रशियामधलं जे सैन्य होतं त्या रशियन सैन्याचा तो प्रमुख होता, सेनापती होता. आणि हा जो होता जोसेफ स्टॅलिन जो होता तो जोसेफ स्टॅलिन सुद्धा पक्षामधला एक महत्वाचा नेता होता, ज्याने नोव्हेंबर क्रांतीमध्ये प्रामुख्याने लेनिनला महत्वपूर्ण मदत केलेली होती आणि एक धुरंधर नेता म्हणून बोल्शेविक पक्षामधला एक धुरंधर नेता म्हणून तो ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये लेनिनचं पुढचं वारस म्हणून कोण आपलं प्रभुत्व निर्माण करेल किंवा कोण रशियावर आपलं राज्य प्रस्थापित करेल किंवा रशियन जनतेचं नेतृत्व असं म्हणू शकतो आपण की रशियन जनतेचं नेतृत्व जे आहे ते रशियन जनतेचं नेतृत्व कोण करेल. तर त्याच्यामध्ये ही दोन नावं जी होती ती दोन नावं समोर येतात. पण ट्रॉयस्की हा असा एक व्यक्ती होता की ज्याला असं वाटत होतं की आपण आपल्या स्वार्थासाठी रशियन सैन्याची मदत न घेतलेली बरी. म्हणजे रशियन सैन्याची जर मदत घेतली तर आपण स्टॅलिनला कधीही पराभूत करू शकतो हे त्याला माहित होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी कोणत्याच पद्धतीने याची मदत घेतली नाही, रशियन सैन्याची मदत घेतली नाही. उलट आपल्याला दिसून येतं की स्टॅलिनने धूर्तपणाने ट्रॉयस्कीला याच्यापासून बाहेर केलं, साम्यवादी पक्षातून त्याची हकालपट्टी केली आणि संपूर्ण सत्तेचं केंद्रीकरण जे होतं ते संपूर्ण सत्तेचं केंद्रीकरण स्वतःकडे करून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आणि स्वतः साम्यवादी पक्षाचा प्रमुख झाला आणि त्यांनी सत्तेची सूत्र जे आहेत 1924 पासून त्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतली. 1924 ते 1953-54 या दरम्यानच्या कालखंडापर्यंत जोसेफ स्टॅलिन जो होता त्या जोसेफ स्टॅलिननी प्रभुत्व जे आहे ते प्रभुत्व प्रस्थापित केलं आणि रशियाचा जो विकास आहे तो विकास झपाट्याने केला आणि रशिया हे जे जागतिक सत्तेमधलं एक प्रभावशाली देश म्हणून किंवा एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून समोर आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हा जो भाग आहे हा भाग आपल्याला याच्यामध्ये पुढच्या तासाला आपण तो लक्षातच घेणार आहोत की स्टॅलिन आणि पंचवार्षिक योजना किंवा पंचवार्षिक धोरण ज्याला म्हणतो आपण ते पंचवार्षिक धोरण कसं होतं स्टॅलिनचं, हा भाग जो आहे तो भाग आपण पुढच्या तासाला जो आहे तो तासाला लक्षात घेणार आहोत. आणि पुढच्या तासाला आपल्याला प्रामुख्याने ही जी भूमिका आहे स्टॅलिनची वगैरे जी भूमिका आहे या स्टॅलिनच्या भूमिकेच्या अनुषंगाने आपल्याला काही भाग जे आहेत ते लक्षात घेता येईल. आणि ते म्हणजे असे की प्रामुख्याने रशियन जनतेमध्ये जो निर्माण झालेला जो काही असंतोष होता तो असंतोष दूर करण्यासाठी स्टॅलिनने एक प्रकारचं ज्याला आपण सामूहिक शेतीचं जे धोरण आहे ते सामूहिक शेतीचं धोरण तिथे राबवलं आणि या सामूहिक शेतीच्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जो काही असंतोष पसरलेला होता तो असंतोष दूर करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न समान पद्धतीने शेतकऱ्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण कशा होतील या संदर्भामधला सुद्धा निर्णय जो होता तो निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार प्रयत्न जे होते ते प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्याला दिसलं. त्यामुळे ही भूमिका जी आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे की रशियामध्ये लेनिन आणि स्टॅलिन या दोन्ही व्यक्तींच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये विकास जो होता तो विकास होण्यास सुरुवात झालेली होती. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य
या लोकांच्या बाजू आतापर्यंत झार आणि झारांचे नेते जे होते ते समजू शकलेले नव्हते, अधिकारी समजू शकलेले नव्हते, सरदार समजू शकलेले नव्हते. त्या सर्व लोकांना आता स्टॅलिन आणि लेनिनच्या माध्यमातून जनतेमधलं प्रतिनिधित्व जे होतं ते जनतेमधलं प्रतिनिधित्व प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे सामूहिक शेतीचा निर्णय असेल किंवा उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण असेल, हे जे सर्व मुद्दे होते त्या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून रशियाचा जो विकास होता तो रशियाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि रशियामधली जी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली होती, झारांच्या कालखंडामध्ये रशियामधली एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली होती, अर्थव्यवस्थेमधली जी घरघर निर्माण झालेली होती ती घरघर पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न जो होता तो या दोन नेत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका लेनिनची तर राहिलेलीच आहे, राष्ट्रीयकरणाच्या बाबतीमध्ये असो किंवा याच्या बाबतीमध्ये असो, आपल्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रीयकरणाच्या बाबतीमध्ये आणि शेतीच्या समान वाटपांच्या संदर्भामध्ये ही भूमिका तर महत्वाची होतीच. पण सोबतच आपल्याला दिसून येतं की प्रामुख्याने रशियन जनतेच्या मनामध्ये असणारी मरगळ जी होती ती मरगळ दूर करण्याचा प्रयत्न जो होता तो स्टॅलिननी केलेला होता. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून तो केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तो आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. तर तो आपण पुढच्या तासाला लक्षात घेऊ. आता या संदर्भामधले जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता, कारण तो एक मुद्दा जो आहे तो मुद्दा आपला याच्यासाठी मी हे रिपीट केलं की याच्यावरूनच पुढची जी स्टॅलिनची जी रणनीती आहे ती रणनीती आपल्याला दिसून येणार याच्यावरून. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. यावर शनिवारी तुमची